महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी घटना आज बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी घडली. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाचा भीषण अपघात झाला, ज्यात अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते, जिथे त्यांच्या प्रचाराच्या 4 महत्त्वाच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. सकाळी 8:45 सुमारास त्यांचे चार्टर्ड विमान बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात घडला. लँडिंग वेळी तांत्रिक बिघाड झाल्याने विमान धावपट्टीजवळच्या शेतात कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातस्थळी विमानाचे मोठे अवशेष विखुरलेले असून आगीचे लोट दिसत होते. या भीषण अपघातात विमानातील 6 जणांचा, ज्यात 2 वैमानिक, अजित पवार, एक सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचारी या सर्वांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. राजकीय विश्वात मोठी पोकळी. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बारामतीचा विकास आणि राज्याच्या प्रशासनावर पकड असलेले दादा म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनानंतर सर्व राजकीय सभा रद्द करण्यात आल्या असून प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. बी.कॉम शिक्षण घेतलेल्या अजित पवार यांनी शेती व्यवसाय सांभाळत राजकारणात प्रवेश केला. ते लोकसभा सदस्य, 7 वेळा विधानसभा सदस्य, विविध खात्यांचे मंत्री आणि अनेक वेळा उपमुख्यमंत्री राहिले. वित्त, नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, ग्रामीण विकास यांसारखी महत्त्वाची खाती त्यांनी प्रभावीपणे हाताळली. त्यांच्या कार्यकाळात पाणी व्यवस्थापन, ऊर्जा प्रकल्प आणि आर्थिक नियोजन यांना विशेष महत्त्व देण्यात आले. तर अशा प्रकारची अजित पवार यांच्या निधनाची धक्कादायक घटना पूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आहे. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली व ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि पवार कुटुंबाला या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती देवो.